मनसे नेते नयन कदम आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत. नयनजी, काय नेमकं तिथं झालेलं होतं? आता मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय. काय तुमची मागणी? आम्हाला कळलं की संजय निरुपम येतोय हां. आणि तो मराठीला विरोध करतोय. बरं. म्हणजे महाराष्ट्रात राहून जर हा निरुपम आणि हा शिंदे गटाचा पदाधिकारी मराठी भाषेला विरोध करतो, हे कितपत योग्य आहे? बरं, आता पुढची भूमिका काय? आम्ही पुढची भूमिका आम्ही त्याला निरोध केला, जाहीर विरोध दाखवला आम्ही पूर्ण सगळ्यांनी विरोध दाखवला त्यांना. आणि हे जर असं तिकडचे स्थानिक जे होते राम यादव ते बोलतात की आम्ही मराठी शिकायला तयार आहे, क्लासेस लावतो, मग हा निरुपम का त्यांना विरोध का सांगतो? हा बोलतो की सक्ती जो GR आहे तो थांबवावा, हा मराठी भाषेला विरोध करणार आणि शिंदे यांना घेऊन पक्ष चालवणार, बाळासाहेबांच्या नावाने पक्ष चालवणार हा शिंदे. हा यांना कळलं पाहिजे काय करतायत ते. अशा माणसांची हकालपट्टी केली पाहिजे. मुंबईतले 50-60% रिक्षावाले मराठी आहेत. इतर जे रिक्षावाले उत्तर भारतीय ते मनसेच्या युनियनमध्ये पण आहेत आणि ते मराठी शिकायला तयार आहेत. त्यांनी त्यांच्या रिक्षावरती स्टिकरही लावले की मी मराठी बोलणार. मग निरुपमला काय त्रास आहे? हा निरुपम नेहमी उत्तर भारतीयांच्या वरती राजकारण करतो, स्वतःची पोळी भाजण्याचा प्रयत्न करतो. उत्तर भारतीय मुंबईमध्ये काम करतोय, फेरीवाला असेल, रिक्षावाला असेल, तो इकडच्या धंद्यावरती गावचं घर पोचतोय. हो, हा निरुपम नाही त्याचं घर पोचत, पण त्याने शिकलं मराठी. अगदी मराठी सक्तीच्या आडून ही गुंडगिरी सुरू असल्याचं निरुपमाने तिथे येऊन म्हटलंय. तेच सांगतोय, तो त्याच्या मतदारसंघ पोचायचा प्रयत्न करतो. त्याच्या उत्तर भारतीयांमध्ये जे पण गुंड असतील त्याला वरती आणण्याचा प्रयत्न करतो. पण त्याला विरोध आम्ही करायचा नाही. तो जर मराठीला विरोध करत असेल तर त्याला मराठीला विरोध नाही करायचा आम्ही. महाराष्ट्रात मराठीत बोलायला त्रास होणार असेल तर अशी माणसं काय करायची महाराष्ट्रामध्ये? आगळवून लावा यांना. बरं, आता हे निरुपमांचं भाषण ऐकण्यासाठी जेवढे जमलेले होते, आता याच्या पुढे मनसेची भूमिका तिथे काय असणार आहे? जिथे जिथे जमतील असे विरोध करायला तर स्वागत ते शिकत असतील, आमचं स्वागत आहे. आता 2 तारखेला काहीतरी त्या राम यादवने इथे मराठी शिकवायला क्लासेस लावले सायली शाळेमध्ये. तो आम्हाला भेटला, बोलतो मी क्लासेस लावलेत, माझा काही विरोध नाहीये. त्याची मिसेस नगरसेविका शिंदे गटाची. मग निरुपम येऊन तिथे भडकवा-भडकी करतोय, GR ला विरोध करा, तात्पुरतं थांबवा. हा कोण आहे निरुपम? हा नेहमी मराठीच्या विरोध का उभा राहतो? हा, आणि आपले लोकही त्याला सपोर्ट देतात. आता मला शिंदेना प्रश्न विचारायचा आहे, ते ह्यांना घेऊन राजकारण करणार का? निरुपमला घेऊन काय उत्तर देतील एकनाथ साहेबांना आणि बाळासाहेबांना? त्यांच्या पक्षात यांच्याकडे आहे का उत्तर? त्यांच्या पक्षात दोन्ही नेत्यांची मतं वेगवेगळी आहेत. एका नेत्यानं हा निर्णय घेतलेला आणि दुसरा नेता या निर्णयाला कुठेही म्हणजे लवकरात लवकर या निर्णयावर विचार करावा असं पत्र संजय निरुपमांनी प्रताप सरनाईकांना याची हकालपट्टी करावी. पुढे उद्या जाऊन वर बाळासाहेबांना माननीय आणि आनंदिके साहेबांना काय उत्तर देतील? आनंदिके साहेबांना तर हंटर घ्यायला लागेल फटके झाले यांना. अशा लोकांना कशाला आहे ना ठेवायचंय पक्षामध्ये आणि कशाला महाराष्ट्रात ठेवायचंय? अकलवून लावा यांना. निश्चित. खूप खूप धन्यवाद. नयन कदम मनसे पदाधिकारी आपल्या बरोबर जोडलेले होते. मात्र आता जर आपण पाहिलं तर यावेळी आमची ठाम भूमिका असणार आहे. त्यांना रिक्षावाल्यांना मराठी शिकावीच लागणार आहे, मराठी बोलावीच लागणार आहे, अशी भूमिका त्यांनी घेतलेली आहे. दहिसरमध्ये संजय निरुपम आणि मनसे कार्यकर्ते आमने सामने आहेत. मनसे कार्यकर्त्यांनी निरुपम यांच्या तुमच्या गाडीची हवा पण भरण्यात येते. महाराष्ट्र मेरी गाड़ी कौन सी पता है आपको? जबरदस्ती बोले जा रहे. गुणरत्न सदावर्तेजी आपल्या बरोबर जोडले गेलेले आहेत का गुणरत्न सर, आपण जर पाहिलं संजय निरुपम दहिसरला गेलेले होते आणि इथं दहिसरमध्ये जाऊन त्यांनी तिथे रिक्षावाल्यांना संबोधन करताना असं म्हटलंय की मराठी सक्तीच्या आडून यावेळी गुंडगिरी सुरू आहे. बरोबर आहे, त्यांनी काही चुकीचं बोललेले नाहीत आणि माननीय संजय निरुपम साहेब हे चिंतक आहेत आणि ते काही म्हणजे चुकीचं बोलणार नाहीत आणि त्यांचं वक्तव्य अत्यंत भारतीय संविधानानुसार आणि कायदेशीर समर्थनीय आहे. मात्र मनसेनं तिथे विरोध केलेला आहे. संजय निरुपम यांच्या गाडीची हवा काढलेली आणि मनसे आता पण त्यांच्या भूमिकेवर ठाम आहे. कारण काही वेळापूर्वीच मी स्थानिक पदाधिकाऱ्यांशी बोलले सर. 2 गोष्टी त्याच्यामधून महत्वाच्या आहेत आणि ते लक्षात घेतल्या पाहिजेत. आता ह्या घटनेला, या हिंसक घटनेला, या बाबी करण्याला माननीय परिवहन मंत्री प्रताप सरनाईक स्वतःच्या बाउंड्रीज सोडून, म्हणजे परिवहन खात्यानं आता शिक्षण विभागाचा चार्ज घेतला काय आणि त्याच्यातून अशी जे टोळके असतात ते 4-2 टोळके असतात. आता ते जर गाडीची हवा सोडली असेल तर ती लपूनच सोडली असेल. हे असं म्हणजे चोरी चपाटी केल्यासारखं काहीतरी त्रास द्यायचा किंवा एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला त्रास होईल असं वागायचं, हे
म्हणजे प्रताप सरनाईकांच्या ह्या चुकीच्या वक्तव्यामुळं, कायद्यामध्ये तर तरतूदच नाही, पण प्रताप सरनाईकांच्या अयोग्य वक्तव्यामुळं हे सगळं महाराष्ट्रामधल्या सामान्य कष्टकऱ्याला, भाषिक असो अभाषिक असो, मराठी भाषा ही काय केवळ म्हणजे मनसेच्या सातबाऱ्यावर लिहिलेली आहे का? ही भाषा भारताची भाषा नाही का? बरं. त्याच्यामुळे मला असं वाटतं गलिच्छ राजकारण इतकं गलिच्छ झालंय की आज राज ठाकरेंचा मुलगा, मला नाव माहिती नाही, पण मला कुणी व्हिडिओ दाखवला ऑफिसमध्ये, त्याच्यात तो म्हणतो की मारू. अरे म्हणजे काय? म्हणजे आणि त्यांचा दुसरा एक कार्यकर्ता आज एका आपल्या चॅनलवर मी बघितलं, बरं. बारा बापाचा बरं, गुणरत्न सर, अगदी गुणरत्न सर, महिलांचा अपमान करतायत. बरं, गुणरत्न सर, नयन कदम पदाधिकारी आपल्या बरोबर जोडले गेलेत, मनसेचे आहेत, ते तिथं आत्ता पण उपस्थित आहेत, जे काही तिथं घडलंय. नयनजी, गुणरत्न सर आपल्या बरोबर जोडले गेलेत, ते म्हणतायत की मनसेनं त्यांच्या सातबाऱ्यावर मराठी भाषा लिहून नाही आणलेली. हो, हे गुणरत्ने कोण आहेत? त्यांना फक्त भुकायचं माहिती आहे. माझं एवढं ते नेहमी मराठी भाषेच्या विरोधात जातात, मराठा समाजाच्या विरोधात गेलेले आहेत. ते प्रत्येकाच्या विरोधात धर्म आणला, जात आणली, धर्म जात आणली, जर मराठी भाषेचा अपमान होणार असेल, मराठी म्हणून यांना लोकांनी घरात बसवलंय, मराठी भाषेला यांना जे घरात बसवलंय ना, तुम्ही बाहेर निघू नका, राजकारणाच्या लायकीचे नाही, नगर परिषदेमध्ये मराठी भाषेच्या विरोधात येतील, त्यांच्या विरोधात आम्ही उभं राहू. बरं, यावं ना एकदा समोर. अरे काल आलो होतो, आज येतो, उद्या येतो, कोणाच्या बापाच्या घरची बॉम्बे मुंबई नाही. पाठीला पळला पळताय तुम्ही नेहमी. अरे पळत नाही, तुम्हाला सांगतो 4-2 जणांना तुम्ही टार्गेट मोजण्याला पिऊन, दारू पिऊन, नशा करून आई बहिणीवर शिव्या देणं. मी दोन्ही ठाकरे कुटुंबातील सन्माननीय महिलांना विचारू इच्छितो की आई बहिणींवर शिव्या देणं, आईचे नवरे काढणं ही संस्कृती मुंकायला सोडलेलं आहे. हे कुत्रा असं मुंकायला सोडलेलं आहे. टाइमपास करायला सोडलेलं कुत्रा आहे. मराठी भाषेचं सौंदर्य सांग. मराठी भाषेमध्ये चांगल्यापणे बोलतोय. आपण एका वृत्तवाहिनीवर बोलतोय, नयन कदमजी, तुम्ही सुद्धा आपण मराठी भाषेविषयी बोलतोय. जोडलंय ना तुम्हालाही कळलं पाहिजे. वृत्तवाहिनी आहे ना, कोणाला जोडायचं ते कळलं पाहिजे. याचा संबंध काय मराठी भाषेची? उत्तर देऊ का? बोला एक मिनिट नयनजी, एक मिनिट तुमचं बोलून झालेलं आहे, बोला. गुणरत्न सर बोला. मराठी भाषेचं सौंदर्य अर्वच्य भाषा नाहीये. मराठी भाषेचं सौंदर्य हे एखाद्याच्या आईला, आता तुमच्या चॅनलवर 12 बापाचं म्हणणं हे कितपत योग्य आहे हे रश्मीताई आणि मिसेस शर्मिलाताई या दोन्ही ताईंचा मी रिस्पेक्ट करतो. त्या असं बोलायचं लायसन्स कोणतो? गुणरत्न सर, त्यांनी फोन कट केलेला आहे, तरी तुम्ही बोला. तर आता ते फोन कट करतात. कालही तसंच ते 4 जण दारू पिऊन येऊन म्हणजे कष्टकऱ्यांना त्रास द्यायचा प्रयत्न केला. आज सन्माननीय संजय निरुपम साहेबांना त्यांच्या गाडीची जर हवा सोडली असेल तर हे किती म्हणजे हिंसक कृती, आणि राज ठाकरेंचा मुलगा मारू म्हणत असेल तर ह्या सगळ्या गोष्टी एक चिंतनीय आहेत. देशाची नाही तर महाराष्ट्राची नाही तर मुंबईची सुद्धा प्रतिमा देश पातळीवर खराब करणार आहेत. आणि मला त्या पुढे जाऊन मला हे म्हणायचं आहे की एवढं धारिष्ट का होतंय, तर हे धारिष्ट होण्यामागे मंत्र्यांनी सुद्धा आता ह्या पुढं आपण काय निर्णय घेतो ते कायद्याच्या चौकटीत नाहीत, म्हणून मंत्र्यांना असं म्हणायची वेळ आली की आम्ही कायद्यामध्ये म्हणजे सुधारणा करू. मग कायद्यात सुधारणा करण्याच्या आधीच तुम्ही हे सगळं भांडण लावून देणार. गुणरत्न सर, खूप खूप धन्यवाद.